चाल लवकर काजल ताई, उन्हाच्या पहिले लवकर निघून जाऊ, मग लय ऊन होते बरं. आणि तेवढ्या दूर गाडीने आले परवडत नाही, टू व्हीलर. तर आपण म्हटलं यानं जाऊ बस ना. हा, जमन ना बस ना. हो, गाडीवर लय झाका लागते, ऊनही लागते. तोंडा मोंडाले बांधलं असतं रे चांगलं, अन गाडीवरच गेलो असतं जाग्यापर्यंत. आ आपल्या घरपर्यंत मामीच्या. आता बस पकडा, बस मधून जा. तिकीट हे थे बस लागते, नाही लागत लवकर. तूही बी बोललास आहे. हो रे बाबू. केवळ मस्त गाडीनं जाते रे दोघंच्या दोघंही बी. अहो आई, झाका लय लागते, लय झाका लागते. हा, मी गाडी चालवत राहतो, मला सामोरून ऊन लय लागते. आता ऊन लय होते, आता घरीच काय बरी तर 11:30 वाजली. हा, आणि मग अजून जाईपर्यंत ऊन कमी होते, 12ची ऊन कमी होते. पाय बापा तुले काय वाटते तर आता पाय. मग म्हटलं त्याच्या पहिले लवकर लवकर चाल बा. ते सकाळपासून नेसती करतच बसली काय करत होती ना काय नाही तो. तिथेच आता रात्री सांगून ठेवलं लवकर जायचं आहे बा आपल्याला बाई. काजल ताई म्हणलं तर तरी तिनं 11:30 वाजवलेच. निघेपर्यंत 12 वाजतेच आपल्याला. बाबा कुठे गेले बाई? अरे ते बाप सकाळीच गेला राजू काका सोबत गेला सकाळीच. येतो मी नेहमी 12-1 वाजेपर्यंत. आता तोपर्यंत तुम्ही थांबता का? चालले जा. चाल मग चाल मग त्या मतान चाल बसमध्ये. गाडीवर गेलो असतो बा म्हटलं तर घरपर्यंत जाणं होतं म्हटलं. जाऊ दे चाल. आता तू म्हणतो झाकाच लागते म्हणतो तर चाल. मीच तर बसमध्ये जाऊन नाही तर मला कसं तरी लागते व. काजल ताई, मग बसमध्ये जाऊन नाही तर पण ऊन किती आहे, एवढ्या उन्हात कुठं गाडी चालवू मी? सीट लय गरम येते बरं. हो बरोबर आहे त्याचं वालं. काजल बरोबर आहे. आणि मामीले फोन केला होता? मामीला फोन केला का येऊन राहिली बा म्हणून? काही असं फोन नाही केला? रात्री लावला होता मी ना. रात्री लावला होता तर मग आता लावायची काही जरूरत आहे का? सांगितलं ना तुला रात्री. हो माहीत गीत आहे म्हणा, माहीत आहे. त्याला सांगितलं मी दोघे बहीण भाऊ येणार आहे म्हटलं सकाळी. वाटही पाहत असन बिचारे ते, वाटही पाहत असं. आई मगानेच फोन आला होता त्याच्यावाला मायाच्या सूरज भाऊचा. फोन आला होता निघाली का करून. तर मी म्हटलं निघायची साई म्हटलं तर तेच म्हणे ऊन येते पहिले लवकर निघा म्हणे, दूरचं आहे म्हणे गाव. तरी जास्त दूर नाही म्हणा, या 2-2.5 घंटे लागते. मग आता देवडी पासून तिकडं आपलं अमरावती म्हटल्यावर. होते आरामशीर जा, एवढं काही नाही. बस भेटते, बसच लागून राहते. जा पटपट. चाल मग चाल. थांब मला स्टॉल आणू दे. स्टॉल गिल तोंडाले बांधतो बापा मले. इथूनच ऊन लागून राहिली रे, खिडकीतून पाहून राहिली तर बाहेर मधली ऊन आहे रे बापा. ये तू बाहेर, मी उभा राहतो. चाल ये. पाहिजे पाहिजे गोळ्या गिळ्या घेत राहायचो बरोबर. आणि बाबाले गोळ्या देजो. तब्येतीकडे लक्ष दे. हो जाय मा जाय. ज्या वेळेस गेली त्या पोट्ट्यासोबत उठून पळाली तेव्हा नाही आला होता हो तुले माय बापाचा खयाल. आणि आता निसती मामीच्याच घरी चालली तर पाय हो गोया घेजो. आता तेच घेऊन राहायची का आई मले? अशी टोमनेच मारत राहायची का आई तू मले? नाही हो बाई, तसं नाही म्हणून राहिली मी. तुले सांगतो मा, चांगल्यासाठी सांगून राहिली हो बाई. व पहिले नाही विचारलं बाई त्यावेळेस तुले. धुंदच चढली होती मा प्रेमाची. आणि आता म्हणून राहिली असंच होय माय. आता नाही म्हणत जाईन बापा. जाय बरोबर जाय, आरामशीर जाय. पाहिजो. तुला म्हणलं होतं ना मी मला फोन नको करत जाऊ म्हणून. झालं काय ते तर सांग मले. काय झालं? फोनही उचलून नाही, एक वेळा बोलली ना बस झालं. झालं काय मला ते तर सांग तू. येवलं काय झालं? रात्री फोन केलता मी तुले तर काय झालं बा? काय काय करून राहिला? तुम्ही म्हटलं होतं तरी काय रात्री फोन नको करत जाऊ बा. मी दिवसा कॉलेजमध्ये राहतो तेव्हा करत जा. नाही तर मी स्वतःहून करतोच ना तुले कॉल. रात्री काय केलं? माईनं फोन उचलला आणि तू तिकडून आलो करून राहिला. माईनं फोन काटल्यावर काय म्हणे मला किती जीव दिला माईनं, तुला माहित आहे का? अच्छा बहीण मायबीन, त्या मायनं फोन उचलला तरी म्हणलं बोलून काऊन नाही राहिली हे शितली. मला वाटलंच तरी काहीतरी गडबड आहे. तरी म्हणून मी डबल फोन लावले होते तुले, काय गडबड आहे बा म्हणून विचाराले. तर फोनच स्विच ऑफ दिसला. तू सारखा कॉल करत होता ना म्हणून स्विच ऑफ करून ठेवला होता. माईच्या जीवा देणं चालू होत्या. माई काय म्हणे मला माहित आहे का तुला? तुला कॉलेजच बंद करतो म्हणे. फालतूचे दंगडे करायला जातं काय म्हणे तिथं म्हणे. कोणत्या पोराचा फोन होय म्हणे? म्हणजे माय आवाज ओळखला नाही का ते आईनं? मायवालं मी होय बा म्हणून माहित नाही का ते आईले? नाही तिले म्हटलं मी नाही आईले रॉंग कॉल की अजून म्हटलं मला नाही माहित कोणाचं वाईट. माय म्हणे सांगू का म्हणे तुले कसं राहते तर रॉंग कॉल. मला शिकू राहिली म्हणे तू म्हणे ते कॉलेजच बंद करतो म्हणे. लय झालं म्हणे ते शिक्षण पाणी म्हणे आता. त्या बहीण माय बिन ते येतो अलगच झालं. मग आता तू कॉलेजमध्ये जात जाशील का? जात जाशील?
मला तेच तर समजून नाही राहिलं. आई तर बोलून नाही राहिली. कसं बी तिला समजावलं असतं मी ना. माझ्यासोबत बोलूनच नाही राहिली आई. आई बोलूच नको म्हणते, तू माझ्यासोबत म्हणते, त्यावर विश्वास ठेवला म्हणते. मला असं वाटलं म्हणे का सगळ्यात लहान पोट्टी आहे बाई, शिक्षणात हुशार आहे, चांगली शिकन म्हणलं. असं वाटलं म्हणे मला. तू बी तशीच निघतं काय म्हणे, तू बी तेच करतं का म्हणे, रोशनी सारखी म्हणे. त्या बहिणीचंच उदाहरण दिलं म्हणे माईनं. त्या बहिणीचं उदाहरण दिलं त्या मायनं. त्या मायला अक्कल गिक्कल आहे का हो थोडीशी? माय बहिणीने काय केलं असं? ज्याच्यासोबत केलं त्याच्यासोबत लग्न केलं तिनं. एवढं काही बेकार झालं काय मग? चांगला बोलका नाही आहे का तो? मा बहिणीचं उदाहरण दिलं, त्या बहिणीचं उदाहरण दिलं. अकलीचे कांदे बना त्या मायले. मी ना सांगितलं का माईली बोल म्हणून तसं. तू बी मलाच बोलून राहिला. मला एक तर माईचं टेन्शन आलं. आता माई आई मला कॉलेजमध्ये जाऊ देते नाही जाऊ देत. मला समजत नाही. तू कायले टेन्शन घेत? थांब, मी येईन संध्याकाळी. मी येईन त्या घरी संध्याकाळी, सांगतो ते आईले. पागल झाला का तू? काही बी बडबड करून राहिला. तू येतो म्हणते, तू कोण आहे? माईले सांगून राहिला माई येते याबद्दल कोण आहे का? तुम्ही म्हटलं ना मी बरोबर. टेन्शन नको घेऊ, मी येतो संध्याकाळी बरोबर सॉर्ट आउट करून देतो तुझ्याला. बरोबर तू यावेळी तुला काहीच नाही म्हणत. मग मी संध्याकाळी येतो म्हटलं ना त्या घरी. येतो म्हटलं ना. तुम्ही आपलं वाला सांगणार नाही का माईले? माईले सांगणार का पागल तोंड्या? अबे डोक्याचे, तुने म्हणलं ना मी ते आईले सांगीन. तू आई मला घरात घेन का? हाकलून नाही देणार का? पागल तोंडाची. म्हटलं ना तुला बरोबर करतो म्हणून मी. जाय तू आता घरी जाय. आणि मला अशी अनाथल्या बांधत बोलवत नको जायचो. लोक शक करते ना. भाऊजी होते सोबत. त्या फोन आल्याबरोबर मला तडतड या लागलं. म्हणेच तशी ना लढून राहिली होती मात. म्हणत होती आत्ताच्या आत्ता ये बस स्टॉपवर, आत्ताच्या आत्ता ये बस स्टॉपवर. आता असे मला फोन नको करत जाऊ तू. तू घरी येतो मी संध्याकाळी. ते आई बरोबर सांगतो समजावू. बाई बाई किती ऊन झाली हो. थोडं लवकर निघा लागत होतो घरून. लवकर पोचते. काय बरं ऊन किती हा 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 झालं सगळं. आणि आता थोडस निंबू पाणी पिलं म्हणून बरं झालं. आणि हा मोठा भाऊ आहे का? मायाला भासा आहे का हा? हो जी मामीजी. नाव ना केवल आहे, केवल. कंपनीत काम करतो मी. आज सुट्टी होती गुड फ्रायडेची, तर चला बा म्हटलं ताईले नेऊन द्या म्हटलं, काजल ताईले. बरं केलं तुम्हाला पाहिलं झालं मले. आता काजलले तर मी तर तू न मीच म्हणतो बाप्पा. माय पोरीवानीच आहे, पण तुम्हाला तू न मी मनुष्य नाही वाटत जी. काय नाव आहे जी तुमचं? केवल आहे मामी, केवल. केवल म्हणते मला. असं केवल म्हणते का? चांगलं नाव आहे केवल. मग आता मग लग्न गिग्न करायचं नाही का तुम्हाला? तुम्ही झाले ना आता लग्न जोगते. बाई काजल हे केवल तू यापेक्षा मोठे आहे का लहान आहे हो बाई? लहान आहे मम्मी मायापेक्षा. बाई लहान आहे का? पण तू यापेक्षा मोठेच दिसते येत. माय भाषे मोठेच दिसते त्यापेक्षा तर. तूच लहान दिसत. मामी तिथे खात नाही बरोबर माय बहीण. तिच्या नवऱ्यानं तिथे मारू मारू बारीक केलं. कायलेच पाहिजे कायलेच नाही का उठून. ऐकच नाही. मी तिच्यापेक्षा लहान आहो. मग ऐकच नाही तर कोणालाच ऐकली नाही, गेली चालली. आता तिला भेटले दमके चांगले. आता समजलं तिले माय बाबाच्या मतान कसं करावं लागते म्हणून. बहिणीची मजा कुठं होतं का जी तुम्ही केवळ? हो जी. आता झालं ते झालं. आता काही गोष्टी नका काढत जाऊ. चांगलं घर करू आपण तिच्यासाठी. चांगलं पोरग पाहू मस्त. लग्न करून देऊ काजलचं चांगलं. हो ना मामीजी, आता करा तर लागणच. काय करता मग आता? तुमचंही करा लागते आता. तुम्ही झाले मोठे, तुमच्यासाठी पोरगी पाहू आम्ही. मला टाइम आहे मामी, मला टाइम आहे. मामा कुठे गेले? मामा, सूरज दादा आगी कुठे गेले? बाबू तुमच्या एवढाच आहे सूरज. तुमच्या एवढाच आहे. दादा कायले म्हणा लागते जी? दादा नाही म्हणाचं. आपल्या काजलपेक्षा 2 वर्षानं तर लहान आहे. लग्न तर झालं ना. सूरजचं लग्न तर झालं ना माय पहिले. मग आता माझ्यापेक्षा सिनियर झाला तो. दादाच म्हणा लागेल मग. कायचा सिनियर? त्यानं त्याच्याच मतानं केलं जी. त्यानं त्याच्याच मतानं केलं. आता काय करता मग आता? तुम्ही पाहा लागत होती एखादी आपल्याच मतानं. मामी जे शरीफ लोकांच्या मागे पोरी नसते लागत. बदमाश लोकांच्या मागे लागत असते पोरी. मग शरीफ पोर आवडत नाही पोरीले. बरोबर आहे. मामा नाही दिसून राहिले जी. मामीजी कुठे गेले मामा? मामा आहे ना हो बाई, गावातच आहे. माहित नाही कुठं तरी गेले वाटते ते बाहेर. गावातच आहे ते. येन ना आता घरी येन ना. चल बाई जेवण गिवण करून घे थोडस. आणि मग आराम करा दोघाई बहीण भाऊ. आणि केवळ तुम्ही जाऊ नका आता 2-4 दिवस. राहा इकडे मस्त मामाच्या घरी. नाही मामीजी जा लागते बरं. मध्ये ड्युटी सोडता नाही येत, जा लागते. मग आज नाही जाईन लगेच. आज रात्रभर राहतो आणि उद्या जाईन लगेच. पण आज 2-3 दिवस तर नाही राहत बा. काजल ताईचा भाऊ वाटते, माझ्या आत्तीचं पोरगं वाटते ही वाला. काय म्हणता भाऊ मग? कसं काय चालू आहे? बरं चालू आहे. ते कसं चालू आहे रे? आहे चांगलं चालू आहे बा. आता काजल ताईनं तर सांगितलं असं सर्व गोष्टी तुले. मी मामाचा पोरगं आहे ते आल्या सूरज.
ओळखलं हिनं फोटो दाखवले होते ना माझ्या मोबाईलवर, सगळ्याचे फोटो दाखवले म्हणून तो ओळखलो मी. ते 2-4 दिवस राहा म्हटलं त्याले हे केवलले, तर केवल म्हणते नाही उद्या सकाळीच जातो म्हणते, रात्रभर राहतो म्हणते, आज सुट्टी आहे तर. अरे नाही असं कसं, एवढ्या दिवसा बाद आले तुम्ही हा ना, तर आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं, आम्हाला आता माहित पडलं ना, आता कसे काय जाता तुम्ही? राहून द्या 2-3 दिवस मस्त गाव आमचं पा, मस्त प्रकाशपूर गाव की मस्त पा. नाही जमत नाही सुरत, जमत नाही, काऊन का ड्युटी आहे ना, त्याच्यामुळे प्रायव्हेट ड्युटी आहे, प्रायव्हेट ड्युटीवर कसं आपलं सुट्ट्या पाडता नाही येत. एखादी धंदा करायचा आली मस्त, काय त्या ड्युटीवर अटकून राहायचं, धड सुट्टे नाही घेता येत, काही नाही घेता येत आपल्या मतानं, हा मस्त एखादी धंदा करायचा, त्यात पैसे चांगले भेटते मस्त, मग करता आलं पाहिजे फक्त. नाही तर काय, खरंच आहे पण. बरोबर आहे तेवाला सूरज भाऊ, बरोबर आहे, पण कसं आहे आजकाल पोरी नाही का ड्युटीवाल्याला देते, हा आणि धंदेवाल्याला देतच नाही. भले धंदेवाल्याला जास्त पैसे काऊन नाही भेटत, नफा तरी चालन, पण धंदेवाल्याला पोरी नाही देत आजकाल, ड्युटीवाले पाहिजे त्याची, ड्युटीवाली. हो ज्या बहीण माय बी तर ते बी आहे ते बी आहे, आजकालच्या पोरी ना उल्लूच आहे त्या बहीण, तर अकल नावाची चीजच नाही का काजल बाई? खायले मजाक उडवता रे दोघेचे दोघे तुम्ही, हा तिची वाली बिचारीची आता झाली बिचाकडून गलती, बिचारीकडून मजाक नका उडू आता, उडवाले. नाही का आपण मजा किती नाही उडवत आहे का नाही रे, केवल नाव आहे ना, केवलच आहे माझं नाव, केवलच आहे. चला मग आपण घेऊन येऊ भाजी किती मस्त, चला बरं, मस्त फिरवतो तुम्हाला. एवढ्या उन्हात नेत का, ऊन पाहिनं किती आहे तर, आणि काऊन हो बाई एवढा उशीर झाला हो, 12 वाजता निघाल्या म्हणताना घरून. बसच नाही लागून राहिल्या होत्या, बसच नव्हत्या, हा 2-3 बस आल्या तर मार भरून आल्या होत्या, त्याच्यामुळे ना आम्ही आरामशीरच आलो. जाऊ द्या म्हटलं, मग पोस्टापर बसूनच होतो मस्त सावलीत, जाऊ द्या तिकडं म्हटलं, जाऊच आरामशीर, म्हणून मग काही वेळ झाला. 6 वाजले ना आई, आता कुठं ऊन राहिली तर, रोशनी कुठे गेली? रोशनी नाही दिसून राहिली, पाहुणे आले घरात तर. ते झोपली आहे रे, ते झोपू दे रे तिले, झोपू दे. लवेची आतापर्यंत कामच करत होती रे, पोट्टी नाही राहते बरोबर, आणि काही नाही तिचं पोट मोठ दिलं थोडंसं चुरून, झोपू दे. आत्ताच झोपली, ते पोरगी झोपली आणि ते झोपली, आता काजल आहेच नाही तर, आता उठन थोड्या वेळानं मग. पण 6 वाजून राहिले ना, पाहुणे आले ना घरात, आई उठव बरं, आवाज देवर तिले. राहू दे रे, राहू दे सूरज, झोपू दे. हाय ना, आता मी करू लागीन ना, एवढं का आहे. माय काऊन लढून राहिली हो बापा, हे काय झालं हो हिने? मी ना तर काहीच नाही म्हणलं बापा हिने, आणि काऊन लढून राहिली अशी? बिमार तर नाही पडली बापा अजून? राणे, राणे, माय आई होय का? काय म्हणते जी आई? काय झालं? मी म्हणलं दिवस बुडून राहिला बा, दिवस बुडाले आला, आणि तू काऊन अंगावर घेऊन झोपली हो अशी? काय झालं अजून गिजून, काय झालं का हो? इडकल्या वानांनीच ती बिमारच पडत राहते, म्हणून घेऊन सोडून दिलं का? तर काय माहिती तिच्या पहिल्या नवऱ्यांना, सासऱ्याने हिले अशी असत काम चुकार वानाची. थोडंसं काही जास्त काम केलं का पडली बिमार, थोडंसं काही जास्त काम केलं का पडली बिमार. काही बिमारी तर नाही आहे बाप्पा हिने. दवाखान्यात दाखवून पाहा लागेल, हिचं चेकअप गिपअप करा लागेल बाप्पा. कोणती बिमारी आहे ना कोणती नाही, तर नुसती बिमारच पडते राहू. एवढी कोणती नाजूक आहे बाप्पा, उठत नाही काय वा? उठ ना, दिवस बुडाले आला म्हटलं. आई तू कधी आला रे? येऊन उभा राहिला माझ्या मांग, सांगता नाही आला तुला? काय बरोबर करतो आई तू? कोणती बिमारी आहे का, असं आहे का, तसं आहे का, आणि म्हणून सोडून दिलं? तू बाई होय नाही? आता हाय एखाद्याला नाही ते सवय, जास्त काम झालं तर नाही होत सहन, येते अंगावर तिच्या वाल्या, आता नाही होत असं तिथे हाय थोडीशी नाजू, मग काही बोलायचं का? बरं झालं मी नाही ऐकलं, ती नाही ऐकलं बा म्हणून, नाही तर ते मलाच बोलली असती, तुला बोलली असती. अरे पण बाबू नेहमी बिमार का रे? अंगावर घेऊन झोपली, पाय बरं दिवस बुडलाय तरी, म्हणून मला वाटलं. आणि काऊन रडून राहिली होती ते विचार बरं तिला. काय झालं राणी, काऊन झोपली आहे अशी? काय नाही जी सागरजी, काहीच नाही झालं मले, चांगली साव मी अशीच बसली होती, आता काय करावं म्हणून अंगावर घेऊन बसली मी. इथं का नाही हे कूलरची हवा जास्त लागते का नाही, त्याच्यामुळे मग मला थोडी थंडी लागली, तर मग बसली इथं मी अंगावर घेऊन. असं मला असं वाटलं का लढून राहिली, तर काय झालं बा, लढून कोण राहिली होती? मग लढून नाही राहिली होती मी, काय सांगू आता, येले गाणं म्हणून राहिली होती, म्हणून लढून नाही राहिली होती जी आई, मी लढून नाही राहिली होती. बरं ये मग, दिवस बुडला आता, ये उठ, झोपणं बरोबर नाही लक्ष्मी ना, लक्ष्मी होय खरं ना तू, उठ.
जे बसाय बापा या पोरीचा. कोण लढून राहिली होती राणी, काय झालं? आजी लढून नाही राहिली, मी गाणं होय म्हणून राहिली होती, तर तेवढ्यात तुमची आई आली. त्याला असं वाटलं का मी लढूनच राहिली. असं होय का?